हॅलो फ्रेंड्स, कांचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पाटवडी। बनवायला खूप सोपी आहे आणि लवकरात लवकर बनते, चटपट झणझणीत खूप छान लागते। नक्की ट्राय करून पहा आणि आवडल्यास कांचन किचनला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण पाटवडी बनवून घेऊया। त्याच्यासाठी एका पॅन मध्ये मी 2 चमचे तेल ॲड केलेला आहे। त्याच्यामध्येच आपल्याला मोहरी हाफ टीस्पून, जिरा हाफ टीस्पून आणि एक छोटा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे। तो आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे। आपला कांदा परतून झाला की त्याच्यामध्येच आपल्याला काही सुके मसाले ॲड करायचे आहेत। अर्धा चमचा आपल्याला हळद आणि 1 चमचा लाल तिखट। तुम्ही लाल तिखट कमी जास्त करू शकता। आता हा पण मसाला आपण छान परतून घेतलेला आहे। त्याच्यामध्येच आपल्याला जेवढं आपण बेसन घेतले तेवढंच पाणी ॲड करायचे। मी 1 वाटी पाणी ॲड केलेलं आहे, कारण 1 वाटीच बेसन घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर। आता ह्याला छान उकळी करून घ्यायची आहे। आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता हे बेसन पीठ थोडं थोडं करून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। अर्ध वाटी मी पहिलं टाकलं होतं, आता अर्ध वाटी टाकलेलं आहे। हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीनं मिक्स करून घेतलेलं आहे। आपल्याला छान याला भाजून घ्यायचं आहे। 2 मिनिटांसाठी झाकून आपण याला भाजून घ्यायचंय। 2 मिनिटं झालेली आहेत। तुम्ही पाहू शकता आपलं पीठ छान शिजलेलं आहे। आता हे एका तेल लावलेल्या ताटामध्ये काढून घेऊन आपल्याला ह्याला धपाट्याप्रमाणे थापून घ्यायचे। गरम गरमच करायचे, त्याच्यामुळे खूप पोळते। थोडंसं हात ओला करून ह्याला अशा पद्धतीनं आपण थापून घ्यायचं आहे आणि ह्याला थंड होण्यासाठी एका साईडला ठेवून द्यायचं। तोपर्यंत आपण पाटवडीचा रस्सा तयार करून घेऊया। त्याच्यासाठी सर्वात आधी एका तव्यामध्ये आपल्याला 2 कांदे चिरून घ्यायचे आहेत व ते छान ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचे। थोडंसं तेल टाकून भाजा। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं कांदा भाजून घ्यायचा आहे। अशाच पद्धतीनं आपल्याला खोबर पण ब्राऊन कलर होईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे। मी खोबर पण भाजून घेतलेला आहे। हे पण त्याच प्लेटमध्ये आपण काढून घेऊया। आपला खोबर आणि कांदा थंड होईपर्यंत आपण ह्या वड्या पण कट करून घेऊया। आपले पाटवड्याचं पीठ छान थंड झालेलं आहे। आता आपण कट करून घेऊया। तुम्हाला जशा आकाराचं वाटतं तसं तुम्ही कट करा। मी शंकरपाळ्याच्या आकारानुसार कट केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता ह्याच्यावरतीच आपल्याला थोडंसं खोबर आणि कोथिंबीर ॲड करायची आहे। कोथिंबीर टाकल्यानंतर थोडंसं प्रेस करून घ्यायचे आणि नंतर वड्या एक एक करून आपल्याला साईडला काढून घ्यायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने सर्व वड्या काढून घेत आहे ते। अशाच पद्धतीने आपल्याला पाटवड्या काढून घ्यायच्यात। दुसरीकडे आपलं वाटण आपण तयार करून घेऊया। एका मिक्सरच्या जारमध्ये खोबर आणि कांदा, 2 बारीक चिरलेली टमाटर, थोडीशी कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं होतं। एका पातेल्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल ॲड करायचे। त्याच्यामध्येच अर्धा चमचा लाल तिखट टाकले की लागेचच आपल्याला वाटण आपलं टाकून घ्यायचं आहे। वाटणाला छान तेल सुटेपर्यंत कमी गॅसवरती परतून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आपल्या वाटणाला छान तेल सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये काही कोरडे मसाले आपण ॲड करू। अर्धा चमचा मी हळद ॲड केलेली आहे। कांदा लसूण मसाला 1 चमचा आणि काळं तिखट तुमच्या टेस्टनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। मी ह्याच्यामध्ये 2 चमचे ॲड केलेला आहे।
आपला मसाला पण आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला छान मसाला आपला परतून घ्यायचा आहे। छान तेल सुटलं पाहिजे तोपर्यंत ह्याला भाजून घ्यायचं आहे। 2 मिनटं झाकून आपण हा मसाला छान भाजून घेऊया। 2 मिनटं झालेली आहेत। तुम्ही पाहू शकतात मसाल्याने किती छान तेल सोडलेलं आहे ते। आता ह्याच्यामध्येच आपल्याला 1 ते 1.5 ग्लास पाणी ॲड करायचे। मी स्टार्टिंगला 1 ग्लास पाणी ॲड केलं। मला आपला रस्सा खूपच घट्ट वाटतोय, त्याच्यामुळे मी आणखीन अर्धा ग्लास त्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे। तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकतात। चवीनुसार मीठ ॲड करूया आणि आपल्या भाजीला छान उकळी येईपर्यंत कमी गॅसवरती शिजवून घेऊया। तुम्ही पाहू शकता छान उकळी आलेली आहे, तरी पण खूप छान आलेली आहे। कमी गॅसवरती आपल्याला भाजी उकळून घ्यायची आहे। त्याच्यामध्येच आता कोथिंबीर टाकून गॅस बंद करा व प्लेटिंग करून घेऊया। आपल्या पाटवड्या खूप छान दिसत आहेत, खूप टेस्टी झालेल्या आहेत। नक्की ट्राय करून पहा। ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर कांचन्स किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच काही चांगल्या रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया। तोपर्यंत थँक यू।